श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घोरकष्ट धरण स्तोत्र याचे फायदे बघणार आहोत. तर घोरकष्ट धरण जसं मी लास्ट टाइम बोललेलो की घोरकष्ट धरण स्तोत्र तुम्ही दिवसातून 11 वेळा तरी बोललं पाहिजे ना. तर त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये खूप फरक जाणवेल आणि हे करून बघा. 21 दिवस कमीत कमी आणि रोज 11 वेळा एका बैठकीमध्ये बसलात तर चांगलंच आहे आणि त्यामुळे तुम्हाला बॉडीमध्ये चेंजेस जाणवतील. खूप सारे फरक तुम्हाला हळूहळू समजतील आणि त्याचा अनुभव पण तुम्ही स्वतःच घ्याल. तर फायदे असे आहेत की खूप सारे अडथळे येतात आयुष्यामध्ये, जॉबमध्ये, रिलेशनशिपमध्ये. अ, शत्रूकडून सारखा तुम्हाला धोका निर्माण आहे असं वाटतं. म्हणजे शत्रूकडून म्हणजे भांडणं होत असतात. काहीतरी ऑफिसमध्ये पण ऑफिस पॉलिटिक्स त्याच्यामध्ये पण आपण अडकून जातो कधी-कधी आणि मग त्यामुळे असं वाटतं की आयुष्यामध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी होत आहेत आपल्या. तर त्यामुळे मग काय करायचं की त्या भीतीतून, त्या चिंतेतून बाहेर निघण्यासाठी किंवा त्या संकटातून बाहेर निघण्यासाठी सारखे संकटांनी आपण घेरलेलो आहोत, असं आपल्याला जाणवत असेल नेहमी. तर मग घोरकष्टधरण स्तोत्र हेच तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि त्याचं पठण नक्की करा. 1 वेळा कमीत कमी दिवसातून म्हणजे सकाळी एकदा म्हणजे देवाची बत्ती लावताना आणि संध्याकाळी एकदा देवाची बत्ती लावताना म्हटलं तर उत्तम आणि 11 वेळा कंपल्सरी जर म्हटलात, तर तुम्हाला त्याचे एवढे फास्ट रिझल्ट भेटतील, म्हणजे एवढे जलद रीतीने तुम्हाला त्याचे रिझल्ट भेटतील, की तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि त्याचा अनुभव घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये दत्तगुरू महाराजांची कृपा अशीच सदा राहू दे. हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.